शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी रुजू करावं यासाठी एसटीच्या कंत्राटी चालकांनी आज विधिमंडळावर मोर्चा काढलेला आहे। राज्यभरातून आलेले हे मोर्चेकरी आपण बघू शकतो की यांच्या जे प्रमुख मागण्या आहे की त्यांना कंत्राटी म्हणून एसटीमध्ये घेण्यात आलं होतं, मात्र 9 महिन्याच्या सेवेनंतर त्यांना काढण्यात आलेलं आहे। ॲडव्होकेट संतोष माळवीकर यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा आहे। हे जे कंत्राटी चालक आहे आपण त्यांना विचारूया, तुमच्या काय मागण्या आहे? सर, मी संदीप उगले जालन्यावरून आलो साहेब। साहेब, ज्यावेळेस एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता, राज्य शासनाच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला होता, त्या काळात गोरगरिबांची कैवारी लालपरी ही पूर्णपणे बंद पडली होती, विस्कळीत होण्याच्या मार्गावर होती। त्या पिरियडमध्ये जवळपास 6 ते 7 महिने त्या कर्मचाऱ्यांचा संप चालू होता। एस टी पूर्णपणे ठप्प झाली होती, प्रवाशांचे खूप हाल होत होते। त्या काळात आम्ही आपले मुख्यमंत्री साहेब ठाकरे साहेब त्यांनी आमची कंत्राटी पद्धतीने भरती करून घेतली होती। आमचे स्वतःच्या हाताचे काम सोडून आम्ही एस टी वाचवण्यासाठी समोर धावून आलो। एस टीची खूप सुरळीतपणे एस टीची नोकरी करली साहेब। 8-9 महिने एस टीची सेवा केली आणि 9 महिन्यानंतर त्यांचे ज्यावेळेस संप मिटला एस टी कामगारांचा, ते संप पुन्हा कामावर रुजू झाले, त्यावेळेस आमचे कुठलेही विचार न करता सरकारने आम्हाला घरी बसवलं, आमच्या हाताचंही काम केलं। आता काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी की आम्हाला त्यांनी हमेशा करता आम्हाला एस टीमध्ये घ्यावा, कारण की आता आम्ही आत्तापर्यंत नाही कायमस्वरूपी तर कंत्राटी तरी पाहिजे का सध्या, की कसं काय मागणी आहे? आमची म्हणजे एकदम त्यांच्या परमनंटच आम्हाला नोकरी पाहिजे आम्ही, कारण की त्यांना 9 महिने त्यांना चांगली सेवा देऊन आणि आमची मुलं बाळं सोडून तरी त्यांना आम्ही एवढं म्हणजे उपासमार जी आमची वेळ आत्ता सध्याला आली, 1 वर्षापासून आम्ही आमदार खासदारांना एवढं निवेदन देऊन आणि त्यांना म्हणजे एकूण किती कर्मचारी असेल तुमचे? 850 लोक कर्मचारी आहेत। शिष्टमंडळाने दादा भुसे यांची भेट घेतली, काय म्हणणं होतं त्यांचं? भुसे साहेबांनी पहिली गोष्ट म्हणजे मान्य केले की कोरोना कालावधीमध्ये आणि बंद कालावधीमध्ये हे सगळे ड्रायव्हर कंडक्टर होते, म्हणून महाराष्ट्र राज्यातली सगळी वाहतूक व्यवस्था चालू होती। त्याच्यामुळे आमची जी मागणी होती की तुम्ही नवीन जे काय भरती करताय त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम आम्हाला द्या, आणि भुसे साहेब म्हटले की ही तर तुमची अगदी चांगली मागणी आहे, आणि त्याच्यामुळे ताबडतोड त्यांनी महाव्यवस्था जे होते त्यांना फोन लावले आणि सांगितले की ताबडतोड येणाऱ्या 15 दिवसात ज्यांची बैठक बोलवावी लागेल, आणि ह्या लोकांची जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे, कारण सम कालावधीमध्ये हे होते म्हणून तरी सगळी व्यवस्था चालू झाली। त्याच्यामुळे ही ताबडतोड बैठक घेऊन याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे, याच्यासाठी त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये बैठक लावली जाईल। ती बैठक जी असेल ती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, त्याचबरोबर शासन प्रशासन आणि आमचे जे काही ठराविक जे प्रमुख जे नेते आहेत, एक 5 प्रमुख लोक आहेत, त्यांच्यावर बैठक लावली जाईल आणि लवकरात लवकर ह्या लोकांनाच पहिला प्राधान्यक्रम दिला जाईल असं आश्वासन भुसे साहेबांनी दिलेलं आहे। राज्यामध्ये साधारण 850 हे एस टीचे कर्मचारी आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहे, तुम्ही जर का बघितलं त्यांच्याकडे जे फलक आहे त्यावर त्यांनी लिहिलेले जे मजकूर आहे ते देखील अत्यंत बोलके आहे। अहो सरकार लावा ताकद, आम्ही नाही वाकत, किंवा आम्हाला न्याय द्या, अशा वेगवेगळ्या फलकांसह त्यांनी इथे नागपूरच्या विधिमंडळावर मोर्चा काढलेला आहे। आणि या सर्व कर्मचाऱ्यांना आज अपेक्षा आहे की कुठेतरी शासन दरबारी त्यांना न्याय मिळेल। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।